आणखी एक बातमी येते पुण्यातून। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली आहे। तसंच सुनील कांबळे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना एका पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावली। ससून रुग्णालयामध्ये उद्घाटन पाठीवरती नाव नसल्यानं कांबळे संतप्त झाल्याची माहिती मिळते। दरम्यान मारहाण करतानाचे दृश्य असताना देखील मारहाण केलीच नसल्याचं आमदार सुनील कांबळे यांनी माध्यमांना सांगितलं। एबीपी माझाशी बोलताना सुनील कांबळे नेमकं काय म्हणाले पाहूयात। कोणाला मारहाण करायचा संबंधच नाही, त्याला का मारणार मी? तो कोण व्यक्ती आहे, त्याचा माझा परिचय नाही किंवा कुठला वाद नाही, तर मी कशी मारणार? त्याला काय संबंधच नाही त्याला मारहाण करण्याचा। कोणाच्या कानाखाली नाही नाही, मी समोरून स्टेजवरून उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि लगेच निघालो। तिथं जर वाद झाला असता, मारामारी करायची त्याला, तर तिथं थांबलो असतो ना। मारहाण करायची, कानसोलात मारायचा कशी हे असती, पोझिशन असते आणि कसं झालं ते तो व्हिडिओ काय झालं तुमच्याकडे ते बघा। राष्ट्रवादीचे जे एक पदाधिकारी आहेत वैद्यकीय कक्ष विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख, त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो आहे। त्यांनी आरोप केला असेल, पण माझा त्यांच्याशी ते तर मला ओळखत बी नाही, मी त्यांना ओळखत नाही। रुपाली चाकणकरांबरोबर मी चालत होतो, तर त्यांनी सांगितलं चाकणकरांनी की अरे आमदारांना येऊ दे पुढे आमदारांना, तरी ते धक्का मारत होता। जे सिव्हिलवर पोलीस होते त्यांनी बाजूला वाढला आणि खाली त्यांच्या जिन्यात काय झालं मला नेमकं, मी कार्यक्रमात निघून गेलो। मागे तुम्ही कोणालाच मारलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।